मला हे ब्लँकेट धुवायचं होतं. आम्ही गावाकडे कसं नदीच्या घाटावर सपासप पाण्यात भिजवून आपलं तुडवून आपटून मोठी कपडे धुतो. आता शहरात हे ब्लँकेट धुवायचं म्हटल्यावर पंचायतच आहे. वॉशिंग मशीन आहे, वॉशिंग मशीनमध्ये धुतात, पण ते निघते का नाही कोणास ठाऊक स्वच्छ. गावाकडे कसं आम्ही व्यवस्थित नदीच्या घाटावर आपलं पाण्यात मोकळ्या खळखळून असं व्यवस्थित धुत होतो ना. तर बघूया वॉशिंग मशीनमध्ये कसं धुवायला मिळते. त्या गोळा करून तर घेते मी. हे ब्लँकेट मोठं आहे ब्लँकेट, तर बसते का नाही कोणास ठाऊक त्या वॉशिंग मशीनमध्ये. बहिणीच्या घरी आले होते मी गावाकडे राहते, मी इकडे शहरामध्ये आले. मला तिने ब्लँकेट धुवायला सांगितले. मी वॉशिंग मशीन पण कधी वापरलं नव्हतं, तिनं शिकवलं आहे मला. म्हणजे तूच धु म्हटली ब्लँकेट बघ. मग तिनं सांगितल्याप्रमाणे दार उघडून घेतले वॉशिंग मशीनचं. आता या वॉशिंग मशीनमध्ये प्रथम आता ब्लँकेट बसते का नाही बघूया. चला बसूया. तर थोडं करत मी आत घातले तरी बसते वाटतं. आत मोठी जागा आहे. मी पण पहिल्यांदाच बघितले वॉशिंग मशीन, पहिल्यांदाच वापरले, त्यामुळे मला पण काही नाही माहिती. मी गावाकडे आपलं नदीवर कपडे धुतलेली वगैरे, आपल्या ओढ्यावर वगैरे, मला तर काय माहिती. चला एकदाचं बसलं, दरवाजा बंद करून घेऊया. आता याच्यानंतर हे मेन स्विच तिनं दाबायला सांगितलं होतं. चला वॉशिंग मशीन चालू तर करूया. हे उघडायला सांगितलं होतं टोपण तिनं, आणि तिनं 2 लिक्विड घालायला सांगितली होती. एक हे पांढऱ्या बॉटलमधलं एरियलचं, आणि हे निळ्या बॉटलमधलं कम्फर्ट आहे वाटतं. हां, हे कम्फर्ट. हे पांढऱ्या ह्याच्यामध्ये हे निळं लिक्विड घालायला सांगितलं होतं तिनं एकीकडच्या बाजूला. बहुतेक आपण निरमा वापरते तसं हे वॉशिंग मशीनला लिक्विड वापरत असतील. आणि हे कम्फर्ट आम्ही पण वापरतो गावाकडे, पण ते कपडे पिळण्याच्या पाण्यात घालतो. चला मेन स्विच चालू केलं वॉशिंग मशीनचं. हे 30 मिनटावर घेतलं टायमिंग त्याचं, म्हणजे 30 मिनटात ते धुवून निघणार कपडे. 30 मिनटात आपलं ब्लँकेट धुवून होणार आहे. चला मशीन चालू झालेलं आहे. गरा फिरायला तर लागले आत ब्लँकेट. पाणीवरनं येते वाटतं, काय आतल्या आत होते काय माहिती. चला मशीन तर चालू झालं. वॉशिंग मशीन आपलं ब्लँकेट धुवायची प्रक्रिया सुरू आहे. 30 मिनटानंतर आपण बघूया. एंडमध्ये म्हणजे आवाज झालेला आहे बहुतेक. आता धुवून झालेला आहे ब्लँकेट. आता वॉशिंग मशीन बंद करूया. वॉशिंग मशीन बंद केल्यानंतर त्याचं दार उघडूया. आपण ब्लँकेट कसं धुतलं आहे बघूया. दिसतंय आपलं चांगलं धुतलेलं. बघूया बाहेर काढून. थोडं करून ओढून काढते. हे आणि काय चिटकलं ह्याला मध्येच. चला ओढून काढलं ते. चला अशा प्रकारे ब्लँकेट आपलं धुवून झालेलं आहे. खरी कसरत आता इथून पुढे आहे, हे वाळत घालायचं कसं आणि कुठं. कारण की 10व्या मजल्यावर जायला परमिशन नाही. हा या गॅलरीतच घातलं पाहिजे, हा या जागेत. पण एक मात्र आहे, हे ब्लँकेट धुताना मला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. पिळताना वगैरे खूप मेहनत लागते. गावाकडं नदीच्या घाटावर दोघं लागतात पिळायला, आणि वाळायला तर अख्खा दिवस लागतोय. हे पिळून पण पटकन झालं, आणि ह्यात पाणी पण अजिबात शिल्लक नाही आहे. त्यामुळे वॉशिंग मशीन पण आपलं चांगलं आहे. मेहनत नाही जास्त, एकटी व्यक्ती धुवू शकते आरामशीर. आणि हे वाळेल पण लगेच, कारण की हे बऱ्यापैकी सुकूनच बाहेर आलेलं आहे.